सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देश विदेशातील अनेक पर्यटकांची पावलं आता सिंधुदुर्गात वळताना दिसतात। समुद्रातील जलक्रीडांना पर्यटकांची पसंती असतेच, मात्र आता खाडीपात्रात आणि कांदळवन क्षेत्रात खाडीपात्रातील पाण्यात बोट सफर आणि कयाकिंग सफर करण्याचा वेगळाच आनंद असतो आणि हा आनंद पर्यटक खवणे बीचवर अनुभवत आहेत। वेंगुर्ले पासून 12 ते 13 किलोमीटरवर तर मालवण पासून 30 ते 35 किलोमीटरवर आणि कुडाळ पासून 20 ते 25 किलोमीटरवर हे खवणे बीच आहे। पर्यटनाचा नवा ट्रेंड आता वेंगुर्ले तालुक्यातील खवणे बीचवर कयाकिंग सफरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। नववर्षाच्या स्वागतासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी कोकणात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत। आता पर्यटकांची जी पसंती आहे ती खवणे बीचची आहे आणि खवणे बीचवर मोठ्या प्रमाणात इथे जे कयाकिंग असेल किंवा बोट सफर असेल ती करण्यासाठी इथे कांदळवनमध्ये येतात। इथे मोठ्या प्रमाणात हे जे कांदळवन आहे ते इथे तुम्ही बघू शकता। या कांदळवनमध्ये मोठ्या प्रमाणात जे पर्यटक आहेत ती इथे आपला मजा मस्ती आनंद लुटण्यासाठी येत आहेत। आपल्या समेत इथले जे कयाकिंग चालवत आहेत ते आहेत। मला सांगा, तुम्ही सध्या तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत, कसा असतो हा अनुभव आणि काय माहिती द्याल? हा आम्ही बिझनेस चालू केलेला आहे, छोटासा बिझनेस आहे हा। खवणे बीचवर पर्यटकांची गर्दी व्हावी म्हणून आम्ही छोटासा बिझनेस चालू केला आहे। त्यात बोटिंग आणि कयाकिंग हे दोन्ही पण येते। तुमची बोट सफर असते, त्या बोट सफरमध्ये एका वेळी किती प्रवासी बसू शकतात आणि त्यांना तुम्ही सेफ्टी काय अवलंबता? सेफ्टीसाठी आम्ही त्यांना जॅकेट देतो। त्या कयाकिंग मध्ये एका वेळी 2 माणसे बसू शकता आणि बोटिंग मध्ये एका वेळी 8 माणसे किंवा फॅमिली पूर्णपणे बसू शकते। गाईड असतो का? गाईड असतो आणि ही सफर किती असते, किती रुपये असतात त्यासाठी? बोटिंग साठी पर पर्सन 1000 रुपये, म्हणजे फॅमिली बसली तर 1000 रुपये। आणि त्यानंतर कयाकिंग करायचं असेल पर पर्सन 250 रुपये, म्हणजे एक बोट 500 रुपयाला देतो। 1 तास तुम्ही आतमध्ये फिरू शकता।